राज्याचे सारते दुर्गच. रामचंद्र पंत अमात्यांनी त्यांच्या आज्ञापत्र या ग्रंथात आपल्या राज्यासाठी दुर्गांचं महत्त्व सांगितलंय. महाराष्ट्राच्या या दुर्गवैभवाची दखल आता युनेस्कोने देखील घेतली आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश केला गेला आहे. या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 तर तामिळनाडूमधील जिंजी या 1 किल्ल्याचा समावेश आहे. आजपासून तुम्हाला या किल्ल्यांच्या कथा आम्ही सांगणार आहोत. या किल्ल्यांवर घडलेल्या परंतु बऱ्याचशा अपरिचित मराठ्यांच्या थोर पराक्रमाच्या अशाच अपरिचित कहाण्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यातलाच हा पहिला व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहित सह आपल्या सर्वांचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये स्वागत करतो. आजची पहिली कथा आहे मराठ्यांच्या आरमारी पराक्रमाची. ज्यांना दर्यावरचा शिवाजी म्हटलं जायचं अशा कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वात मराठी आरमाराने ब्रिटिशांच्या आरमाराची कशी धुळधाण उडवली याचीच ही गोष्ट आहे. साल होतं 1720. वर्षभरापूर्वीच खांदेरीच्या लढाईत मराठी आरमाराकडून मार खाल्ल्याने ब्रिटिश गव्हर्नर चार्ल्स बून सुडाच्या आगीत धगधगत होता. आता मराठ्यांचा सूड घ्यायचाच हे त्यानं ठरवलंच होतं. त्यावेळी मराठा आरमाराचे अनभिषिक्त सम्राट होते सरखेल कान्होजी आंग्रे. आंग्र्यांनी इंग्रजच काय तर त्यावेळच्या सगळ्याच युरोपीय सत्तांना नरम केलं होतं. बूनला त्याचा सूड घ्यायचा होता. त्याने इंग्लंडवरून जास्त पैसे मागवून मुंबईला गोदीत एका अतिशय विशेष जहाजाची निर्मिती करण्यास सुरुवात केली होती. त्याला फ्लोटिंग फोर्ट्रेस म्हणजे तरंगता किल्ला असं म्हटलं जात होतं. तोफांच्या गोळ्यांनाही दाद न देण्याची क्षमता तिच्यात होती. तब्बल 12 तोफा या बोटीवर होत्या. तिचं नाव होतं फ्राम. 1720 मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमधील तहाची बोलणी फिसकटली आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन मराठी आरमाराचे मर्मस्थान असलेल्या विजयदुर्गावर हल्ला करण्याची योजना त्याने आखली. ॲडमिरल वॉल्टर ब्राउन याला आरमाराचा मुख्य बनवून त्याच्याकडे या विजयदुर्ग मोहिमेची सूत्र देण्यात आली. याच मोहिमेत तरंगता किल्ला असलेली फ्राम सुद्धा सामील होणार होते. भरपूर जय्यत तयारी करत 13 सप्टेंबर 1720 ला इंग्रजांचं आरमार विजयदुर्गाकडे झेपावलं. आधी ब्रिटिश आरमार आपल्या लढाऊ जहाजांसह पोहोचलं, मग फ्राम मागून येत होती. या मोहिमेची सुरुवात झाली नाही तोच ब्रिटिशांच्या फजितीची सुरुवात मात्र झाली. फाजील आत्मविश्वासाने या फ्रामवर इतक्या करामती केल्या होत्या की ही फ्राम सहज समुद्रात जाईनाच. मग इतर जहाजं तिला ओढायला पाठवून कशी बशी ही फ्राम विजयदुर्गाकडे निघाली. ही नौका पहिल्यांदाच युद्धासाठी उतरली असल्याने त्यातून मारा कसा होणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. ब्रिटिशांनी जय्यत तयारी केली. तोफा ठासून भरल्या गेल्या. किल्ल्यातील मराठे हा सगळा प्रकार पाहत होते. विजयदुर्गाचे तेव्हाचे किल्लेदार रुद्राजी अनंत यांनी सर्व सैन्याला, मराठी सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले होते. आता काय होणार याकडे सगळेच जण श्वास रोखून बघत होते. फ्राम वरून तोफांचे जोरदार आवाज झाले आणि सर्वत्र धूरच धूर झाला. ब्रिटिश सुद्धा विजयदुर्गाचं किती नुकसान झालं हे बघण्यासाठी उत्सुक होते. धूर सरला तसा त्यांचा भ्रमही सरला. गोळे विजयदुर्गापर्यंत पोहोचूच शकले नव्हते. पुन्हा एकदा ब्रिटिशांनी जोरदार प्रयत्न केला, परंतु यावेळीही गोळे पोहोचलेच नाहीत. मराठी किल्ल्यावरून ही मजा बघत होते. मराठ्यांनीही काही गोळे ब्रिटिशांवर डागले. ते बरोबर फ्रामवर येऊन आदळले. ब्रिटिशांनी त्या दिवशी हल्ला थांबवला. आता ब्रिटिशांनी जमिनीवरून तसेच पाण्यातून दोन्ही बाजूंनी हल्ल्यांची योजना केली, परंतु आंग्र्यांच्या दहशतीने कोणीच जमिनीवरती जायला तयार होईना. इकडे मार खाल्लेल्या फ्रामची दुरुस्ती सुरू होती. पुन्हा एकदा बळ बांधून 19 सप्टेंबरला हल्ला करायचं ठरलं. पुन्हा एकदा जोरदार तोफांचा मारा सुरू झाला. आताही विजयदुर्गाचं काहीच नुकसान झालं नाही. उलट हेच गोळे ब्रिटिशांच्या जहाजावरून पडतायत की काय अशी स्थिती निर्माण झाली. मराठ्यांनीही तोफा डागायला सुरुवात केली. आताही खुद्द फ्रामवरच गोळे येऊन पडले. फ्रामच्या एका बाजूने पेट घेतला. पुन्हा एकदा ब्रिटिशांचा प्रयत्न फसला. पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी हल्ल्याची तयारी झाली. पुन्हा एकदा फ्रामवरून गोळे डागण्यास सुरुवात झाली. याही वेळी मराठ्यांचे नुकसान न होता उलट फ्रामचंच नुकसान झालं. बराच गोंधळ झाला. फ्रामवरची एक तोफ तर जहाजावरच फुटली आणि फ्रामवरचीच माणसं मारली गेली. ब्रिटिश सैन्यात हाहाकार माजला. या सगळ्या गदारोळात ब्रिटिशांकडून मराठी आरमाराचंही थोडंसं नुकसान झालं. तेवढ्यावरच ब्राऊनने मुंबईला आम्ही मराठी आरमार बुडवलं अशी पत्र लिहिली.
एवढ्यात एक अकल्पित गोष्ट घडली. सावंतवाडीकर सावंतांनी ब्रिटिशांना आंग्र्यांविरोधात मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यासाठी देवगड किल्ल्यावर हल्ला करा असं सांगितलं. देवगड किल्ल्यावरही ब्रिटिशांनी मारच खाल्ला. त्यांची मोहीम हसल्यात जमा झाली. शेवटी झालं ते पुरं झालं म्हणत ब्रिटिश आरमार मुंबईला परत निघाले. यावेळी त्यांना मराठे सोडणार नव्हते. आता मराठ्यांनीही ब्रिटिशांचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे ब्रिटिश आरमार वेगाने मुंबईकडे जाऊ लागलं. तेवढ्यात त्यांच्यावरती समुद्री चाच्यांनी हल्ला केला. जास्त नुकसान होऊ नये म्हणून ब्रिटिश आरमार परत विजयदुर्गाकडे यायला लागलं. आता मराठ्यांनीही तयारी करून ब्रिटिशांवरती जोरदार हल्ला चढवला. यात खुद्द कान्होजी आंग्रे स्वतः उपस्थित होते असं म्हणतात. मराठे हल्ला करत आहेत म्हटल्यावरती ब्रिटिश परत मुंबईकडे निघाले. यावेळी इतका गोंधळ झाला की काही जहाजं चाच्यांकडे, काही विजयदुर्गाकडे तर काही मुंबईकडे अशी ब्रिटिशांची स्थिती झाली. शेवटी फक्त अब्रू वाचवण्यासाठी ब्रिटिश गोव्यात पोर्तुगीजांकडे आश्रय घ्यायला निघाले. फ्राम सारखं अवजड जहाज बरोबर असल्याने त्यांना जोरात पुढेच जाता येणार. शेवटी त्यांनी निर्णय घेतलाच. ब्रिटिशांनी फ्रामला आग लावली. आंग्र्यांचा आरमार बुडवून विजयदुर्ग जिंकायला निघालेले ब्रिटिश आरमाराचे सर्वात शक्तिशाली जहाज फ्राम स्वतः ब्रिटिशांनीच पाण्यात बुडवून टाकलं. ही लढाई फ्रामची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. मराठी आरमाराच्या अभेद्य शक्तीची चुणूक दाखवणारी ही घटना आहे. अशा कित्येक घटना आपल्याला माहीतच नाहीत. त्याच घटनांना प्रकाशात आणण्याचा हा छोटासा प्रयत्न. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.